गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. गरीब, आदिवासी व वंचित कुटुंबांपर्यंत पौष्टिक फळे पोहोचविण्याचा संकल्प. 10 राज्यांतील शास्त्रज्ञ, संशोधक व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मंथन. जळगाव प्रतिनिधी. देशातील गरीब, आदिवासी आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पौष्टिक फळे अधिक सुलभ व परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय फ्रुटफुल इंडिया प्रकल्पाच्या 3 दिवसीय संशोधन अनुदान नियोजन कार्यशाळेचा समारोप गुरुवारी जैन हिल्स येथे उत्साहात झाला. देशातील पोषण सुरक्षा, शाश्वत शेती आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी फलोत्पादन क्षेत्रात व्यापक कृती आराखडा तयार करण्यावर या कार्यशाळेत सखोल चर्चा झाली. जून 16 रोजी परिश्रम सभागृहात सुरू झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय फलोत्पादन क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉक्टर एच.पी. सिंह, अलायन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी इंटरनॅशनल अँड CITचे जागतिक कार्यक्रम प्रमुख डॉक्टर ख्रिस केटल, डॉक्टर जे.सी. राणा, डॉक्टर प्रेम माथुर, डॉक्टर अनिल ढाके, डॉक्टर के.बी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत देशातील 10 राज्यांतील भागीदार संस्था, ICAR संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे आणि स्वयंसेवी संस्थांमधील सुमारे 40 शास्त्रज्ञ, संशोधक व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी झाले होते. ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर प्रेम माथुर यांनी सांगितले की, भारताने अन्नसुरक्षेत मोठी झेप घेतली असली तरी पोषण सुरक्षा अजूनही गंभीर आव्हान आहे. त्यामुळे स्थानिक व पारंपरिक पौष्टिक फळांच्या उत्पादनाला चालना देणे आणि त्यांचा वापर वाढविणे काळाची गरज आहे. अमेरिकास्थित समाजसेवी डॉक्टर उमेश माहेश्वरी यांच्या आर्थिक सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांतर्गत आवळा, जांभूळ, पेरू, सीताफळ, फालसा, बोर, करवंद, लिची, लिंबू तसेच संत्री, मोसंबी यांसारख्या पौष्टिक फळांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात येणारी आणि प्रतिकूल परिस्थितीत तग धरणारी फळपिके विकसित व प्रसारित करण्यावर विशेष भर राहणार आहे. दर्जेदार रोप निर्मिती व लाखो शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेची लागवड सामग्री उपलब्ध करून देण्यात जैन इरिगेशनच्या योगदानाचे तज्ज्ञांनी विशेष कौतुक केले. पोषण सुरक्षा व शेतकरी कल्याणाला चालना. कार्यशाळेत हवामान प्रतिरोधक फळपिकांचा प्रसार, परवडणाऱ्या दरात दर्जेदार रोपे उपलब्ध करणे आणि वंचित समाज घटकांमध्ये पोषण सुरक्षा बळकट करण्याच्या रणनीतींवर सखोल विचारमंथन करण्यात आले. या उपक्रमामुळे देशातील शाश्वत शेती, पोषणमूल्य वृद्धी आणि शेतकरी कल्याणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केला.